तर तुम्ही बघू शकता खूपच कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा झालेला आहे। अगदी कमी साहित्यात झटपट होतो हा चिवडा मी नेहमीच बनवत असते। नमस्कार, मी शीतल। तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी। शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चिवडा बनवणार आहोत। तर ते सगळ्याच वेगळ्याच पद्धतीने आहे। यूट्यूबवर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, अशी पद्धत कोणीही सांगितली नसेल। खूपच मस्त असा वेगळ्या पद्धतीचा नवीन पद्धतीचा आज मी तुम्हाला जाड पोहे असा आपण जे कांदे पोह्याला पोहे वापरतो त्याच पोह्यापासून आपण आज चिवडा बनवणार आहोत। तर ते न तळता खूप मस्त असा, तर तुम्हाला प्रवासामध्ये पोह्यांचा चिवडा नेला तर पतल्या पोह्यांचा तर तो चुराडा होतो, जास्त असा टिकत नाही। आणि जाड पोह्यांचा तळून जर नेला तर तो आपल्याला तेलकट प्रवासात खाता येत नाही। तर आज आपण वेगळ्या पद्धतीचा चिवडा बघणार आहोत। तर पाहूया आपण व्हिडिओमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पोहे घेतलेले आहेत। तर बघा, जाड पोहे आहेत हे। तर वजनी प्रमाणात बघितलं तर अर्धा किलो पोहे आहेत। तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे। आपल्याला हे पोहे छान असे गाळून घ्यायचे आहे। तर खाली इथे मी पेपर घेतलेला आहे। तर त्या पेपरवर मी असं छान असं चाळून घेणार आहे। तर बघा, चाळून झालेले आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। थोडंसं तेल टाकायचं आहे, 2 चम्मच। आणि तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे। तर हे पोहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असे आरत परत करायचे आहे। तर आपल्याला तेल फार कमी वापर करायचा आहे तेलाचा। तर त्यासाठी इथे मी पोहे भिजल एवढंच तेल टाकलेलं आहे। थोडंसं कमी झाले तरी चालेल, काहीच हरकत नाही। तरीही आपले पोहे मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, असे कुरकुरीत होऊ द्यायचे आहे। तर बघा, तेल भिजल एवढंच तेल टाकलेलं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे मी। तर त्याच पद्धतीने आपल्याला हा चिवडा बनवायचा आहे। तर बघा, 10 मिनिटाच्या नंतर तांबूस रंगाचे म्हणजे असे तपकिरी लालसर रंगाचे होईपर्यंत बघा पोहे आपले इथे भाजून झालेले आहे। कुरकुरीत झाले पाहिजे। जेव्हा आपण चमच्याच्या साहाय्याने भाजतो तेव्हा कुरकुरीत झालेले आपल्याला आवाज येतो। तर त्याच कढईमध्ये मी इथं थोडंसं तेल टाकलं आणि शेंगदाणे आपल्याला अरत परत करून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपल्याला फुटू द्यायचे आहे, तडतड असे वाजू द्यायचे आहेत। ते पण सुद्धा मंद आचेवरच करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता, तर आपले इथे शेंगदाणे इथे तळून झालेले आहे। मस्त असे लालसर रंगाचे इथे शेंगदाणे आपले तळून झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता, शेंगदाणे परतून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटीभर कढीपत्ता घातलेला आहे मी। कढीपत्त्याचे पानं भरपूर घातल्यामुळे चव आपल्या चिवड्याला टेस्टी छान येते। तर बघा, कढीपत्ता हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर आता आपण हे झाऱ्यावर काढून घेऊ। बघा, मस्त असा हिरवागार कुरकुरीत झालेला आहे। आता इथे मी त्याच कढईमध्ये लसण ठेचून घेतलेला आहे, 1 मोठा गाठा घेतलेला आहे। त्याच्यासोबत मी जिरे सुद्धा कुटून घेतलेला आहे। तर खलबत्त्यामध्ये जिरं आणि लसण वाटून जर घेतलं तर त्याची टेस्ट आणखीनच चव वाढते। तर बघा, असं आपल्याला खूप असं मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, लसूण आणि जिरं। तर आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद पावडर घालायचा आहे। सुरुवातीला हळद पावडर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला चिवडा मसाला घालायचा आहे। तर चिवडा मसाला घालून आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा। चिवडा मसाला परतत आला की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर लाल तिखट इथे मी 2 चम्मच घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर इथे बघा, मी इथे 2 चम्मच घेतलेला आहे अर्धा किलोसाठी। जर तुम्हाला तिखट जास्त हवा असेल चिवडा तर आणखीन तुम्ही लाल तिखट यामध्ये ॲड करू शकता। तर बघा, इथे मी पोह्यावर शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घेतलेला होता। तर आपण त्या पोहे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। तर पोह्यांना आपल्याला असं छान असं परतवून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान असा आपला इथं हा चिवडा बनतो। अगदीच कुरकुरीत लागतो, चवीला खूप छान लागतो। एक वेळेस बनवला तर नेहमीच बनवत राहाल। तर इथे मी चवीपुरते यामध्ये मीठ घालणार आहे। तर मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही यामध्ये प्रमाण मिठाचं सुद्धा करू शकता। तर बघा, मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मसाले आपले पोह्यांना लागले पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला हे करायचं आहे। तर बघा, खूपच मस्त जबरदस्त असा आपला इथे चिवड्यांचा कलर आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूपच छान असा झालेला आहे।
तर आता आपण इथे थोडंसं साखर घालणार आहोत. आपण 1 चम्मचभर, पोहे खायच्या चम्मचनं 1 चम्मच आपल्याला साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे आपल्या चिवड्याची जी टेस्ट आहे तिखट आणि गोड मस्त लागते. तर बघा, हा चिवडा तुम्ही प्रवासामध्ये 1 महिनाभर टिकतो. खूप छान लागतो चवीला आणि झटपट होतो. अगदी कमी साहित्यामध्ये होतो आणि पटकन होतो. कोणत्याही प्रकारचं आपल्याला साहित्य लागत नाही. फक्त कढीपत्ता, लाल तिखट, हळद, शेंगदाणे बस एवढ्याच खूप कमी साहित्यामध्ये, ते पण आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारे आहे. आणि टेस्ट तर एकदम खूपच 1 नंबर होते. तर तळलेल्या पोह्यापेक्षा हा भाजलेला पोह्यांचा चिवडा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त लागतो. तुम्हाला माझा हा पोह्यांचा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तरी लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्व रेसिप्या ह्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच एका छानशा रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझा पोह्यांचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.